जय श्रीराम. श्रीनाथ संगीतराव बजरंग दल जिल्हा संयोजक पंढरपूर. विश्व हिंदू परिषद राज्यव्यापी जे आंदोलन चालू आहे की औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातच आम्हाला नको आहे, यासाठी हे विश्व हिंदू परिषदचं भारतभर हे पूर्ण राज्यव्यापी आंदोलन चालू आहे. ज्या औरंगजेबानं स्वतःच्या बापाला स्वतःच्या मुलाला हे राज्य करायसाठी स्वतःच्या मुलाला बापाला त्यांनी जन्म मारलं त्या आणि ज्या हजारो लोकांची आणि हजारो हिंदू लोकांची त्यांनी कत्तल घडून आणली, धर्मांतर केलं, अशा औरंगजेबाची कबर ही आम्हाला महाराष्ट्रात नकोय. जर ते जे काय लोक म्हणतायत की ते शौर्याचं प्रतीक आहे किंवा त्याचं काय उदात्तीकरण करायचं आहे, त्याने त्याच्या आपल्या घरी नेऊन त्याची कबर करायची आहे. आम्हाला ही औरंगजेबाची कबर इथं चालता कामा नये. शासनाला आमचा सांगणं आहे की जर तुम्हाला ही कबर काढण्यात तर तुम्ही अयशस्वी असाल तर बजरंग दल स्वतः येऊन 1990 आणि 1992 साली जी कार सेवा झाली त्याची पुनरावृत्ती जर तुम्हाला पाहिजे नसेल तर ती कबर तुम्ही काढायची नसेल तर पंढरपुरामधून हजारो लोक बजरंगी हे औरंगाबाद संभाजीनगर मध्ये येऊन त्या तिथली कबर काढण्यात आम्ही सक्षम आहोत. जर शासनाला याचा संपूर्ण आज काय केलं? आता आम्ही तहसील कार्यालयात सर्व बजरंगीने निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर संभाजीनगर मधून औरंगजेबाची कबर ही निघाली पाहिजे. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं की दिल्ली येथे गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा प्राप्त व्हावा. या ठिकाणी रामलीला मैदानामध्ये परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं जन आंदोलन उभारलं जात आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून की राष्ट्रमाताचा दर्जा हा गोमातेला मिळावा याच्याकरता राष्ट्रीय गोरक्षा वाहिनी यांच्या माध्यमातून जे आंदोलन होत आहे त्याला वारकरी संप्रदाय आणि सकल हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा देण्याचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. लवकरात लवकर गोमातेला भारत सरकारने राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही याद्वारे केलेली आहे. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अनेक वेळेला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला इपॉक्सी लेपन प्रक्रिया केलेली आहे, रासायनिक प्रक्रिया केलेली आहे. या वारंवार केलेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे मूर्ती खराब होत असून ही मूर्ती कायमस्वरूपी वारकऱ्यांना विठ्ठल भक्तांना संवर्धित राहण्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी या मूर्तीला आयुर्वेदिक लेपन प्रक्रिया असतील किंवा या संदर्भातल्या तज्ञ समिती नेमून याच्यामध्ये वारकरी संप्रदायातले धर्मशास्त्रातले मूर्तीशास्त्रातले जाणकार एकत्र घेऊन त्या संदर्भानं कायमस्वरूपी उपाययोजना केली जावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. कायमस्वरूपी या अशा पद्धतीच्या रासायनिक प्रक्रियेमुळं कोल्हापूरच्या धर्तीवरती मूर्ती खराब होण्याची शक्यता आहे. म्हणून पंढरपूरची मूर्ती सुरक्षित राहण्याकरता आज आम्ही या ठिकाणी सर्वधर्म हिंदुत्ववादी संघटना महाराष्ट्र मंदिर महासंघ वारकरी संप्रदाय यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे.